होल माईक चिक. होल नारिंगी ग्रामस्थ क्रीडा मंडळ आयोजित NPL नारिंगी प्रीमियर लीग गाव कप या स्पर्धेचं आयोजन केलं गेलं, ज्यामध्ये 12 संघांचा समावेश होता, ज्यामध्ये देवासाई, 11 स्टार, आई एकविरा, वेद 11, जीत 11, नितीन योद्धा, प्राप्ती वॉरियर्स, गरज स्पोर्ट्स, गोविंद स्मृती, हितविक 24, जेम्स बॉन्ड आणि पाटील ब्रदर्स अशा 12 संघांचा समावेश होता. या स्पर्धेसाठी महत्त्वपूर्ण ज्यांचा समावेश जे ओनर्स आहेत त्या सर्वांचं नारिंगी ग्रामस्थ क्रीडा मंडळाच्या वतीने हार्दिक आभार व्यक्त करतोय. आभार व्यक्त करताना निश्चितच DBN लाईव्ह पूर्ण टीमचा आभार व्यक्त केला जात आहे. स्पर्धेचं आयोजन करताना निश्चितच नारिंगी ग्रामस्थ क्रीडाचा मोठा वाटा होता, सहभाग होता आणि त्या नवीन होतकरू पोरांना खेळाडूंना इथे आपलं स्किल दाखवता यावं ह्या कारणास्तव ही स्पर्धेचं आयोजन केलं जाते. नारिंगी ग्रामस्थ क्रीडा मंडळाच्या वतीने बक्षीस समारंभाला लगेच सुरुवात होणार आहे. आमच्या उपस्थित मान्यवरांमध्ये आमचे मित्र माननीय नगरसेवक श्री सदानंदजी पाटील साहेब उपस्थित, त्यांचं आम्ही स्वागत सुद्धा करतो आणि आभार सुद्धा व्यक्त करतोय. महेंद्र पाटील आहेत आमचे मित्र, रमेश वामन पाटील, मनीष पाटील आहेत, नारिंगी ग्रामस्थ क्रीडाचे अध्यक्ष माननीय श्री महेश मांगेला, गोविंद शेठ पाटील आहेत, विनोद पाटील हे सुद्धा उपस्थित आहेत. हे सर्व आमचे पाहुणे आहेत, त्यांच्या उपस्थितीत इथे बक्षीस समारंभाला सुरुवात होणार आहे. जो गाव कप नारिंगी NPL ह्या नावाने इथे हा प्रसिद्ध केला जातोय गेली 3 ते 4 वर्ष. स्पर्धेत निश्चितच भाग घेतलेले जे संघ होते त्या संघाचा परत एकदा उल्लेख करतोय. देवासाई, 11 स्टार, आई एकविरा, वेद 11, जीत 11, नितीन योद्धा, प्राप्ती वॉरियर्स, गरज स्पोर्ट्स, गोविंद स्मृती, हितविक 24, जेम्स बॉन्ड आणि पाटील ब्रदर्स या 12 संघांचं नारिंगी ग्रामस्थ क्रीडा मंडळ NPLच्या टीमच्या वतीने हार्दिक आभार व्यक्त करतोय. आजच्या दिवसामध्ये 6 संघ होते, ज्यामध्ये वेद 11, प्राप्ती वॉरियर्स, जीत 11, गोविंद स्मृती, जेम्स बॉन्ड आणि आई एकविरा सुरेख असे सगळे सामने झाले सर्व. प्रत्येक सामन्याला चुरशीचे सामने पाहताना खरोखरच यूट्यूब लाईव्हने जे आम्हाला सहकार्य केलं त्याबद्दल यूट्यूबचा सुद्धा यूट्यूबची टीम आहे, DBN लाईव्हची टीम आहे, त्या DBN लाईव्ह टीमचा सुद्धा आम्ही आभार व्यक्त करतोय. आभार व्यक्त करताना अजून आमचे जे मित्र आहेत, समालोचक मित्र आहेत, जाहीर भाई 24/7 त्यांचा निश्चितच नारिंगी ग्रामस्थ क्रीडा मंडळाच्या वतीने आभार व्यक्त करतोय. धनंजय पाटील ते असं सभा इथे उपस्थित होते, त्यांचा सुद्धा आभार व्यक्त करतोय. बक्षीस समारोह सुरुवात होते. धन्यवाद शांताराम खरे, त्यांचा आवाज आपण ऐकत होतात. नारिंगी ग्रामस्थ क्रीडा मंडळ अर्थात नारिंगी प्रीमियर लीग 2024 गाव कप सीझन 4 आपण पाहिलं होतं. जसा उल्लेख केला 12 संघांनी चांगला खेळ झाला. अडीतडीची झुंज आजच्या या ग्रँड फिनालच्या दिवशी प्रत्येकानं अनुभवलेली आहेत. शेवटच्या क्षणापर्यंत उत्कंठा वाढवणारा जो ताणलेला आपण मॅच पाहिला होता, व्हेरी फर्स्ट मॅच, आजच्या दिवसातील पहिल्या मॅच पासून ते एंड ऑफ द डे नाईट असं म्हणूया त्या नाईटपर्यंत हा मॅच ताणलेला आपण पाहिला होता. प्राईज डिस्ट्रीब्युशनच्या दिशेने जात असताना एक जे प्राईज आहे, कॅश प्राईज आहे ते दिलं जाणार आहे. जे कॅश टिपलेला होता, झेल टिपलेला होता,
त्या झेलसाठी एक कॅश प्राइज आहे, 1000 रुपयाचं कॅश प्राइज. करण करणसाठी कॅश प्राइज आहे. करण आपण या. दिले कोणी आहे? दशरथ गजानन पाटील यांच्याकडनं ते कॅश प्राइज होतं आणि ते इथे दिलं जातं झेलसाठी 1000 रुपयाचं कॅश प्राइज. अप्रतिम झेल जो टिपला गेला होता आणि संपूर्ण स्पर्धेमध्ये चांगला खेळ नक्कीच करण आपण दाखवलेला आहे. फायनलचा मॅच अपेक्षित कामगिरी होऊ शकली नाही, पण संपूर्ण स्पर्धेने काही गोष्टी नक्कीच दाखवल्या आहेत. या नारंगी गावकप अर्थात प्रीमियर लीगनं काही यंगस्टरनं प्रभावित करणारी कामगिरी केलेली आहेत. आपण जाऊया आता प्राइज डिस्ट्रीब्युशनच्या दिशेनं. बेस्ट बॉलर फायनलचा मॅन ऑफ द मॅच आहे, पण आपण बेस्ट बॉलरच्या दिशेने आपण जातोय. बेस्ट बॉलर संपूर्ण स्पर्धेतला आपण जर टॉप बॉलरच्या रेंजमध्ये पाहिलं, एक आहे तो ज्याने जास्त विकेट घेतली, पण त्याच्यानंतर 6 असे गोलंदाज आहेत लिस्टवरती. जर आपण पाहिले 6 असे गोलंदाज आहेत, त्यांनी 6 विकेट घेतल्यात. जे 6 विकेट घेऊन असे 6 गोलंदाज आहेत, पण त्याच्यामध्ये बेस्ट इकॉनॉमी जी आहे, जी सर्वोत्तम इकॉनॉमी आहे, जी बेस्ट इकॉनॉमी राहिलेली आहेत. आणि असा खेळाडू कदाचित इमर्जिंग प्लेअर ऑफ द टुर्नामेंटही ठरू शकला असता. असा खेळाडू ठरला. बेस्ट बॉलर, बेस्ट इकॉनॉमी आहे आणि बेस्ट परफॉर्मन्स त्यानं दिलेला आहे. 6 विकेट त्याच्या नावावरती आहेत आणि तो खेळाडू आहे मिस्टर सनी मात्रे. सनी मात्रे आहेत. एक यंगस्टर आहे. 6 खेळाडू होते ज्या लिस्टमध्ये होते आणि त्याच्याबदली बेस्ट इकॉनॉमी आहेत. सनी मात्रेची होती बेस्ट इकॉनॉमी. गोविंद पाटील यांच्या शुभ हस्ते आपण बघतोय हे दिलं जातंय. त्यानंतर बहुधा कालच्या दिवसातील जीत 11च्या काही मॅन ऑफ द मॅच बाकी आहेत का? 2 मॅन ऑफ द मॅच आहेत. आपण एक करण पाटील आपण या. काही मॅन ऑफ द मॅच बाकी आहेत. पहिल्या दिवसाचा खेळ होता तर करण पाटील जे मॅन ऑफ द मॅच बाकी आहे त्या इथे प्रदान करण्यात येतील. रमेश वामन पाटील अर्थात साई रथ ट्रान्सपोर्टचे प्रोप्रायटर आहेत, त्यांच्या शुभ हस्ते मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार इथे करण पाटील. काही खेळाडू आहेत प्रत्येक मॅचमध्ये प्रत्येक सामन्यामध्ये चांगलं केलं. फायनलचा मॅच कदाचित आपल्या मनाजोगता खेळ होऊ शकला नाही आहे. आणि एक दुसरा मॅन ऑफ द मॅच आहे विलास पाटील. एक मॅन ऑफ द मॅच विलास पाटील या मास्टर खेळाडून सुद्धा प्रभावित करणारी कामगिरी केलेली आहे. प्रत्येक सामन्यामध्ये विलास पाटील यांनी चांगली कामगिरी केलेली आहे. ते काही मॅन ऑफ द मॅच जे बाकी होते ते इथे प्रदान करण्यात येतात. त्यानंतर आपण जाऊया संपूर्ण स्पर्धेतला बेस्ट बॅट्समन, बेस्ट बॅटर, सर्वोत्तम फलंदाज. लढाई चुरशीची होती. 2 असे खेळाडू होते जे 90च्या आसपास होते. फक्त एकमेव असा खेळाडू आहे या संपूर्ण स्पर्धेमध्ये ज्याने 100च्या वर धावा केल्यात. प्रत्येक वेळेला येऊन त्याने धावा केल्यात. तो खेळाडू आहे, टीम आहे झी 11 आणि खेळाडू आहे करण पाटील. 117 धावा त्याच्या नावावरती आहेत. वेद 11चे संघमालक मनीष पाटील आहे, त्यांच्या शुभ हस्ते हा बेस्ट बॅट्समनचा इथे किताब दिला जातोय. त्याच्यानंतर आहे मॅन ऑफ द मॅच, फायनल मॅच, अंतिम सामन्यातील सामनावीर. कोणाला सांगायची कारण गेम चेंजर एकच होता. बाबा करणने घेतलं तर मग जीत कसा मागे राहणार. जीत आहे जो गेम चेंजर खेळाडू फायनल मॅचचा मॅन ऑफ द मॅच. दोन्ही बंधूंचा खेळ आपण पाहिला आहे. रमेश पाटील यांचे दोन्ही सुपुत्र आहेत, एक करण आणि दुसऱ्या बाजूला आपण जर पाहिलं तर जीतची खेळी महत्वाची होती, जी खेळी साकारली गेली होती
आणि त्या एका इनिंगमुळे जी कहाणी 26 वरनं 36 वरती गेली आणि तीच कहाणी रमेश वामन पाटील यांच्याकडून 1000 रुपयाचं पारितोषिक देण्यात येत आहे जी त्यांच्यासाठी. साईराचे श्री रमेश वामन पाटील यांच्याकडनं सुद्धा जीचे खेळीला नक्कीच पारितोषिक दिलं जात आहे. त्याचप्रमाणे करणसाठी सुद्धा आहेत, कारण करण एक चांगला झेलही टिपला होता. त्यामुळे साईराज ट्रान्सपोर्टचे प्रोप्रायटर श्री रमेश वामन पाटील यांच्याकडनं हे खास बक्षीस कॅश प्राईज. त्यानंतर प्रत्येकाला उत्सुकता आहे की मॅन ऑफ द सिरीज कोण आहे, पण थोडंसं बाजूला ठेवूया. त्याच्या अगोदर आपण 6 संघामधली लढाई पाहिली. आज सुपर 6 पाहिलं. सुपर 6 वरनं 3 संघ असे होते स्पर्धेच्या बाहेर गेले. 3 संघांनी क्वालिफाय केलं होतं. सेमीफायनलचा मॅच झाला होता 2 संघादरम्यान आणि त्या सामन्यामध्ये G11च्या अगेन्स्ट पराभव स्वीकारावा लागला होता. 3ऱ्या क्रमांकाचा मानकरी जो संघ ठरलाय तो संघ आहे प्राप्ती वॉरियर्स. प्राप्ती वॉरियर्स प्राप्ती वॉरियर्सचा सिरीज आहे. सिरीज थोडंसं बाजूला ठेवा, कारण 3ऱ्या क्रमांकाचा आपण पारितोषिक. तिसऱ्या क्रमांकाचा जो मानकरी संघ ठरला होता प्राप्ती वॉरियर्स. नरेश पाटील आगरीकट्टा फेम नरेश पाटील यांचा हा संघ आहे. टीमने आपण यायचं आहे पूर्ण संघ. चला या प्राप्ती वॉरियर्स. इतकी मेहनत तुम्ही केली. भले आपण फायनलच्या मॅचमध्ये क्वालिफाय नाही होऊ शकलो, पण चांगला खेळ तुम्ही देखील दाखवलेला आहे. तर पूर्ण टीम गौतम दिनेश पूर्ण टीमने या आणि समोरचा थोडा प्रेक्षक वर्ग बाजूला व्हा, जेणेकरून हे सर्व दृश्य आपण कॅमेऱ्यामध्ये कैद करतो. कारण या सर्व आठवणी आहेत, या मेमरीज आहेत, या गाव कपच्या या चांगल्या स्वीट मेमरीज म्हणूया. या सर्व आठवणी आहेत. त्यानंतर आपण जातोय मॅन ऑफ द सिरीज दुसऱ्या. जे 3 संघ होते 3 संघांसाठी सुद्धा खास आहे. एक आपण जर पाहिलं तर वेद इलेव्हन जे सुपर 6 मध्ये वेद इलेव्हन वेद इलेव्हनचा संघ जो सुपर 6 मध्ये आपण ज्या संघाला पाहिलं होतं टॉप 3 मध्ये जाताना थोडंसं कमी पडला होता वेद इलेव्हन. त्यानंतर सुपर 6 मध्ये अजून एक संघाला आपण पाहिलं होतं गोविंद स्मृती टीम आकाश मांगेला आणि टीम गोविंद स्मृती. आपल्या टीमने यायचं आहे गोविंद स्मृती टीम. गोविंद स्मृती टीम जे सुपर 6 मध्ये प्रवेश केलेला एक संघ जो होता. त्यानंतर जेम्स बॉन्ड 5607 जेम्स बॉन्ड भावेश पाटील यांचा संघ आहे. जेम्स बॉन्ड 5607 5607 जेम्स बॉन्ड. विजय पाटील विजय मामा योगेश गरत भावेश पाटील आपण सर्वांनी या. सुपर 6 मध्ये प्रवेश केलेला अजून एक संघ जो होता जेम्स बॉन्ड 5607. अभिनंदन या सर्व टीमचं. 12 6 मध्ये आपण प्रवेश केला होता. फक्त 6 मध्ये 3 पर्यंत येऊ शकले नाही आहेत.
आता जाऊया आपण सिरीज मॅन ऑफ द सिरीज मालिकावीर प्लेअर ऑफ द टुर्नामेंट. प्लेअर ऑफ द टुर्नामेंट पुन्हा एकदा 3 खेळाडूमधली ही झुंज होती, सुरस होती. या 3 खेळाडूमधली झुंज जिंकलेत. प्लेअर ऑफ द टुर्नामेंट मॅन ऑफ द सिरीजचा जो खेळाडू ठरलाय, ज्या खेळाडूने जर आपण पाहिलं तर संपूर्ण स्पर्धेमध्ये 9 विकेट 90 धावा केल्यात असा खेळाडू प्लेअर ऑफ द टुर्नामेंट मॅन ऑफ द सिरीज मिस्टर गौतम पाटील. गौतम पाटील आहेत मॅन ऑफ द सिरीज. 90 धावा 9 विकेट ज्याच्या नावावरती आहेत गौतम पाटील आहेत मॅन ऑफ द सिरीज. गौतम पाटील आहेत मॅन ऑफ द सिरीज प्लेअर ऑफ द टुर्नामेंट मालिकावीर म्हणूया. नारंगी गाव कप नारंगी प्रीमियर लीग 2024 फायनलचा मॅच झाला. फायनलच्या सामन्यामध्ये थोडंसं कमी पडला, पण रनरअप पहिल्यांदा फायनलमध्ये प्रवेश केला होता. रनरअप राहिलेला संघ आहे टीम जीत 11. सदानंद पाटील यांचा संघ आहे. जीत 11चा संघ जो जीत 11चा संघ आहे. प्रत्येक सामन्यागणिक त्यांनी चांगला परफॉर्मन्स दिलेला होता. थोडं पुढचे खाली बसा जेणेकरून पाठीमागचे सुद्धा दिसतील. लांब लांब थोडं बसा. हे सर्व दृश्य कॅमेऱ्यावरती कैदीत चित्रित करण्याचा प्रयत्न केला जातोय. प्रत्येकजण दिसतोय स्क्रीनवरती, तर प्रत्येकजण दिसतोय. जीत 11 टीमनं प्रत्येक सामन्यामध्ये चांगला खेळ केला आहे. फक्त फायनलचा मॅच एकच सामना त्यांच्यासाठी थोडासा खराब आपण पाहिला होता. जीत 11 जो रनरअप राहिला, उपविजेता या गाव कपचा जो उपविजेता. त्याच्यानंतर आगरी कट्टा फेम नरेश पाटील यांच्याकडनं एक खास करून प्रोत्साहनपर बक्षीस आहे. नरेश पाटील आगरी कट्टा फेम नरेश पाटील यांच्याकडनं एक प्रोत्साहनपर प्राईज आहे. ते आहे 24/7 जे कॉमेंटेटर आहेत आमचे झहीरभाई यांच्यासाठी एक कॅश प्राईज आहे. आगरी कट्टा फेम नरेश पाटील आणि झहीरभाई यांचा सन्मानही तिथे केला जातोय. नारंगी ग्रामस्थ क्रीडा मंडळाच्या वतीने सन्मानही आहे. आणि आगरी कट्टा फेम नरेश पाटील यांच्याकडनं सुद्धा एक प्रोत्साहनपर बक्षीस असणार आहे. नरेश पाटील आगरी कट्टा फेम जे प्राप्ती वॉरियर्सचे संघ मालक आहेत. नरेश पाटील आपण या. झहीरभाई यांच्यासाठी हे प्रोत्साहनपर बक्षीस असणार आहे. 24/7 ज्यांना आम्ही नाव दिलेले कॉमेंटेटर म्हणून असे झहीरभाई. पुन्हा एकदा धन्यवाद. त्यामध्ये धनंजय पाटील यांचा आवाज आपण ऐकला होता. आणि त्यानंतर आई एकविरा टीम, बघा जसा उल्लेख केला होता आई एकविरा टीम कैलासवासीय काशीनाथ गोविंद पाटील यांच्या नावाने हा संघ खेळला गेला होता. नंतर रमेश वामन पाटील यांच्याकडनं सुद्धा झहीरभाई यांच्यासाठी कॅश प्राईज आहे 500 रुपयाचं प्रोत्साहनपर त्यांच्यासाठी. कारण कॉमेंट्री सलग करणं तितकं सोपं नाही आहेत आणि चांगलं समालोचन झहीरभाई आपण केलेलं होता. फायनलचा विनर, फायनलचा विजेता, गाव कपचा विजेता, चॅम्पियन कैलासवासीय काशीनाथ गोविंद पाटील यांना दिलेली खऱ्या अर्थानं ही आदरांजली असेल, श्रद्धांजली असेल. त्यांच्या नावाने हा संघ खेळत होता. दोन्ही मुलं आहेत, निखिल आहे, प्रसाद आहे. पण त्यांनी म्हटलं होतं की कैलासवासीय काशीनाथ गोविंद पाटील हेच नाव कायम ठेवायचं आहे. आई एकविरा नावाने हा संघ खेळत होता आणि कैलासवासीय काशीनाथ गोविंद पाटील यांना दिलेली भावपूर्ण आदरांजली, श्रद्धांजली असणार आहे की त्यांचा संघ जो आता गाव कपचा विनर आहे, गाव कपचा विजेता संघ ठरला आहे, चॅम्पियन 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 जो संघ ठरला आहे, गाव कपचा विनर, गाव कपचा विजेता, नारंगी प्रीमियर लीग 2024चा विजेता जो संघ ठरला आहे तो आहे कैलासवासीय काशीनाथ गोविंद पाटील यांचा संघ, अर्थात आई एकविरा. आई एकविरा कैलासवासीय काशीनाथ गोविंद पाटील यांचा संघ आहे.
आई एकविरा संघ जो विनर ठरलाय, विजेता ठरलाय या स्पर्धेचं. विनर संघ ठरलाय. अभिनंदन आई एकविरा टीम. मागच्या 3 सीझनमध्ये पहिला जो क्वालिफाय होत होता 3 पर्यंत पोहोचत होता, 3 मधनं 2 पर्यंत जात नव्हता, पण आता फक्त 2 मध्ये नाही गेलाय तर क्रमांक 1 वरती गेलाय. 1 नंबर त्यांना प्राप्त केलाय. आई एकविरा मातेचा गजर तिथे केला जातोय. एक ॲक्टिवा बाईकची चावी सापडलेली आहे. ॲक्टिवा बाईकची चावी ज्या कोणाची असेल तर बरोबर कॅन्टीनवरती आहे. ॲक्टिवा बाईकची चावी सापडलेली आहे. ज्या कोणाची असेल खेळाडूची, प्रेक्षकांची, तर आपले ओळख पटवून आपण घेऊन जायचे. कॅन्टीन जवळ ती चावी आहे. पुन्हा एकदा सर्वांचा आभार. नारंगी ग्रामस्थ क्रीडामंडळाच्या वतीनं या गाव कपचं आयोजन नियोजन करताना ज्या प्रत्येकाचं दिलेलं योगदान, प्रत्येकानं दिलेलं सहकार्य, प्रत्येक संघ मालकांचा दिलेला प्रतिसाद, साथ, खेळाडूंची लाभलेलं ही साथ, या सर्वांचं पुन्हा एकदा नारंगी ग्रामस्थ क्रीडा मंडळ मनापासून आभार मानते. थँक्यू व्हेरी मच ऑल ऑफ यू. गेले 4 दिवस आपण दिवस रात्र जी स्पर्धा अनुभवली, पाहिली, एन्जॉय केली, आनंदही घेतलाय, या सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून आभार मानूया. अच्छा, या प्राईज डिस्ट्रीब्युशनच्या ठिकाणी फक्त इतकंच आमची DBNची टीम जे गेले 4 दिवस याचं थेट प्रक्षेपण करत होती. पुन्हा मी जातोय, पुन्हा भेटूया पुढच्या वेळेला ज्यावेळेला गाव कप आयोजन केलं जाणार आहे. तोपर्यंत थँक्यू व्हेरी मच. सर्वांचं मनापासून आभार. थँक्यू व्हेरी मच. हॅलो 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 हॅलो